मुंबईत येण्यासाठी गनिमी कावा वापरू, जरांगेंचा राज्य सरकारला इशारा। अडवला तरी आम्ही चारी बाजूने तयारी केली आहे, जरांगेंचं वक्तव्य। आमचे डिझेल बंद झाले तरी आम्ही गाड्या मुंबईत नेणार, जरांगे ठाम। 20 तारखेपूर्वी आरक्षण मिळाल्यास मोर्चा तयारीचे स्वरूपांतर विजयात करू, जरांगेंचं वक्तव्य। अंगणवाडी सेविकांना मेसवा लावला तर सरकार पाडेल, युती सरकारच्या काळात फडणवीसांना इशारा दिला होता, उद्धव ठाकरेंचा दावा। अंगणवाडी सेविकांचा विविध मागण्यांसाठी आझाद मैदानावर महामोर्चा, अंगणवाडी सेविकांची सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। थोड्याच वेळामध्ये सरकारचं शिष्टमंडळ अंगणवाडी सेविकांना भेटणार। महाविकास आघाडीमध्ये वंचितला घेण्यासाठी पवारांचा फोन, नाना पटोलेंची माहिती, लवकरच दिल्लीमध्ये बैठक पार पडणार। साताऱ्याच्या नायगावमध्ये मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून सावित्रीबाई फुलेंना अभिवादन, अभिवादनानंतर आंदोलकांकडून महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याचं शुद्धीकरण। जरांगे पाटलांच्या दबावात येऊन अध्यादेश काढल्यास आम्ही कोर्टात जाणार, झुकणार नाही, आंदोलन असणार, ओबीसी नेते बबनराव तायवाडेंचा सरकारला इशारा। मी राम मंदिरामध्ये जाणारच, निमंत्रणाची गरज नाही, पूर्वी जात होतो तसाच अयोध्येला जात राहणार, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। अमोल कोल्हेंना पाडण्याचा विडा काहींनी उचललाय, मात्र छत्रपतींचा आशीर्वाद असेपर्यंत कोल्हेंना घाबरण्याची गरज नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांना टोला। लोकसभेसाठी 2 आणि विधानसभेला 15 जागा लढवण्याची तयारी, लोकसभेला अमरावतीतून नवनीत राणा आमच्या तिकिटावर लढल्यास हरकत नाही, बच्चू कडूंचं वक्तव्य। लोकसभेला युती धर्म पाळला तर विधानसभेला सुद्धा पाळला जाईल, आमची निष्ठा मोदी, शहा, फडणवीसांची, रवी राणांचं बच्चू कडूंना उत्तर। नारायण राणेंचा रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या जागेवर दावा कायम, नांदायचं असेल तर युतीचं पावित्र्य राखा, उदय सामंतांच्या दाव्यानंतर नारायण राणेंचा पलटवार। भंडारा गोंदिया लोकसभेच्या जागेवर अजित पवार गटाचा दावा, बूथ कमिटी तयार करण्याच्या पार्थ पवारांच्या सूचना, तर प्रफुल्ल पटेल किंवा वर्षा पटेलांनी लोकसभा लढावी, स्थानिक नेत्यांचा आग्रह। जामिनाच्या मुदतवाढीसाठी नवाब मलिकांनी सुप्रीम कोर्टात जावं, तातडीचा दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार, 15 जानेवारीपर्यंत मलिकांना सुप्रीम कोर्टात जाण्याची मुभा। पंजाबच्या खन्नाजवळील राष्ट्रीय महामार्गावर इंधनाच्या ट्रकला आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू। पाईपलाईनच्या दुरुस्तीसाठी रत्नागिरीमध्ये आज तर मुंबईतील कुर्ला आणि भांडूपमध्ये उद्या पाणीपुरवठा बंद, मुंबई शहर भागातही उद्या 10% पाणी कपात।